ताल सुर गान बखान गुरुवीन कैसे पावू ज्ञान ताल सुर. तुम्हाला कुठेतरी क्लिशे वाटेल, पण शेवटी तुम्ही गर्दीत बसला तरी स्वतःसाठी नाही गायलात तर कुणासाठी गाऊ शकत नाही. राग म्हणजे काय? ही असलेली व्यक्ती माझ्याबरोबर मला कशी जाणवते ती व्यक्ती म्हणजे तो माझ्यासाठी राग. आमचे अभिषेकी बुवा म्हणायचे, साधनेला साध्य माना. वेन युअर जर्नी इज अ डेस्टिनेशन देयर इज नो बर्डन टू गो एनीवेअर. या की धूज धूज अंधे खुश फसले. कुठलीही गोष्ट त्याचं आकलन ना आपल्या मातृभाषेत होत असतो. ती भाषा माझी शास्त्रीय संगीत. एक सेकंद, हे माझाच विश्वास बसत नाहीये की मी गाऊन पण ते ऐकू चांगलं येतंय. मी तुम्हाला सांगतो, प्रोसेसवरती लक्ष द्या. माझं कसं येतंय काय येतंय वरती करू नका. प्रत्येक माणसाला चांगलं गाता येतं. कला आणि आयुष्य ह्यात फार काही फरक नसतो. तुम्ही व्हॉइडमध्ये राहून सुंदर कला करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही जगता ना, ते गाणं तुमचं रिफ्लेक्शन असतं. ताल सुर गान बखान ताल सुर. कशाला लागतो देवाचा फोटो? नंतर तुम्ही डोळे मिटूनच आरती म्हणता, प्रार्थना करता. एक केंद्रबिंदू म्हणून तुम्हाला देवाचा फोटो लागतो. आणि जो दिसतोय तो आत वसतोय ना, हे पाणी. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पांच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत महेश काळे. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण ज्या गप्पा मारलेल्या आहेत त्या संगीत, निसर्ग आणि जीवन या 3 गोष्टी कशा एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि आपलं आयुष्य कशाप्रकारे प्रोसेस ओरिएंटेड असलं पाहिजे ह्याबद्दलच्या आहेत. महेशदादांनी बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स खूप सोप्या करून आपल्याला सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स माझ्या बऱ्याच क्युरिओसिटीनं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर प्रॉडक्टिव्हिटी ह्याच्या अंडर आजचा एपिसोड नक्कीच जाऊ शकतो. पण या भागादरम्यान आपण जर का प्रक्रियेवर, डे टू डे प्रोसेसवर जर का लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टी कशा आपसूक होतात ह्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा आजचा भाग आहे. महेश दादा आपल्याकडे आलेले आहेत आणि वायफळ जॅम नाही असं कसं होईल? तुम्ही इंट्रोच्या टीजरमध्ये पण पाहिलेलं आहे. त्यामुळे ऑफकोर्स आज वायफळ जॅम आपण केलेलंच आहे. आणि या वायफळ जॅमच्या दरम्यान महेशदादांनी माझ्याच आयुष्यातली संगीतविषयक वेगळीच लेवल अनलॉक मला करून दिलेली आहे. त्यामुळे मला जबरदस्त मजा आलेली आहे. ती एक्साइटमेंट तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळणारच आहे. तर असे सुंदर विषय वेगळ्या प्रकारे आपल्याला दाखवणारा आणि संगीताची त्याला साथ असणारा असा हा भाग मी लगेचच लावतोय. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे ते दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय बनवतोय तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला मराठी म्युझिकल कॉमेडीचा जो कार्यक्रम आहे तो विविध शहरांमध्ये होऊ घातलेला आहे. जर का तो तुमच्या गावात होत असेल तर नक्की या, तिकडे आपण खूप धमाल करणार आहोत. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन रुजू होऊ शकता. म्हणजे मराठीतनं तुम्हाला ईमेल स्वरूपातनं आमची पत्र येत राहतील. आणि वायफळ क्लब नावाचं जे आपलं एक्सक्लुझिव्ह क्लब आहे त्याचा जर का मेंबर व्हायचं असेल तर त्याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण सध्या रीड विथ मी नावाची सेशन्स चालू केलेली आहेत, जिकडे आपले क्लबची मंडळी आहेत ती सगळी एकत्र येतात आणि मी एकत्र पुस्तकं वाचतो आणि मग त्याच्यावर काही चर्चा करतो. तर जर का तुम्हाला अशा विविध चर्चांचा भाग व्हायचा असेल तर वायफळ क्लबला नक्की रुजू व्हा. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन महेश काळे. लेट्स गो. महेश दादा, वायफळवर स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतंय? छान वाटतं. आजचा दिवस कसा होता? खूप छान होता. लवकर उठलो, पुण्यात होतो. मुंबईला येताना 3 तास शिकवलं ऑन द वे. आणि मग एक रिहर्सल होती, ती इथे पोचायच्या 30-40 मिनटं पूर्वी चालली. येताना एक इंटरव्ह्यू होता फोनवरती, तो करून लेटर पोचलो. तुमचा पाहुणचार घेतला, खूप छान कॉफी प्यायलो. त्यामुळे चांगला चालला दिवस. मस्त. तुझ्यासाठी परफेक्ट मॉर्निंग काय असते किंवा तुझी परफेक्ट मॉर्निंग कशी असते? तंबोऱ्यासोबत परफेक्ट मॉर्निंग. मला लक्षात आलं आहे की मी काही केलं तरी सगळ्यात जास्त आनंद मला गाण्याने मिळतो.
आणि शास्त्रीय संगीताचं गाणं सुरूच होतं तंबोऱ्याच्या आवाजाने. त्यामुळे तंबोऱ्याचा आवाज जेव्हा सुरू होतो तेव्हा तुमचं ॲमिग्डाला स्टार्ट अलाइनिंग टू. राईट. त्यामुळे तंबोऱ्यानी परफेक्ट मॉर्निंग इज. मी प्रवास करत असताना कॉफी पितो, घरी असताना चहा पितो. ओके. त्यामुळे चहा आणि तंबोरा. मला सांग, घरचा सेटअप कसा दिसतोय? मला आय जस्ट वॉन्ट इमॅजिन, व्हिज्युअलाइज की तू उठून आता रियाज करणार तंबोराच्या जवळ, तर आजूबाजूला काय असतं, सेटअप कसा आहे, तो खोली कशी दिसते हे थोडं. मला काही दिसत नाही. ओके. मी आता तुम्ही विचारल्यानंतर मी डोक्यात विचार करतो तुम्ही कुठे बसतो, मला काय दिसतं. म्हणजे घरात स्पेसिफिक प्लेस नाही आहे का अशी? 2-3 आहेत जागा, 2-3 आहेत. आता किती लवकर उठतोय त्याच्यावरती आहे. ओके. बायकोला त्रास होऊ नये इतका लवकर जर उठलो तर बाहेरच्या खोली जातो. माझ्या चला 2 ठिकाणं आहेत माझी, सगळ्यात जास्त 3 ठिकाणं आहेत, बरं 4 ठिकाणं आहेत. पहिल्यांदा सांगतो, डिफॉल्ट माझी एक म्युझिक रूम आहे. ओके. जिथे माझ्या गुरुजींचा फोटो आहे, त्यांचा तंबोरा आहे, तिथे जाऊन रियाज करतो. माझ्या लिव्हिंग रूममध्ये, हॉलमध्ये, मी एका डोंगरावरती राहतो आणि माझ्या समोर काच आहेत. तर अख्खं सॅन फ्रान्सिस्को बे एरिया दिसतं मला तिथे. आणि सूर्योदयाच्या आधी उठलो तर लुकते दिवे असतात तसे ते असतात आणि इट्स वंडरफुल टू सी इट ट्रान्सफॉर्म टू डे लाईट. भारतात असलो तर मी पडदे लावलेले असतात, त्यामुळे उठल्यानंतर पहिल्यांदा पडदे उघडतो आणि मग नॅचरल लाईटसोबत. सो खरं म्हणजे रूमचा सेटअप कसा असतो हे विचारण्याच्या ऐवजी मी स्वतःला आत्ता उत्तर देत असताना असं लक्षात आलं की आय ट्राय टू सी हाऊ आय कॅन अलाइन विथ नेचर. राईट. कारण आमचं शास्त्रीय संगीत हे साधारण राग टाईम थिअरी असं म्हणण्याच्या ऐवजी ती का आली असावी, कारण कुठेतरी नेचरच्या जवळ तुम्हाला जाता यावं असं असावं. बरोबर. त्यामुळे सेटअप काय, मांडी घालून बसतो, तंबोरा असतो, खरा तंबोरा असतो. जर त्याला ॲक्सेस नसेल तर आता आपल्या फोनवरती तंबोरा असतो. माझ्या प्रत्येक खोलीमध्ये एक स्पीकर आहे, गुगल होम आहे, त्याच्यावरती मी तो तंबोरा चालू करतो, मग फिरताना तो माझ्यासोबत काय असतो. आता मला म्युझिक रूममध्ये पुन्हा जायला आवडेल. जसं म्हणालात की गुरूंची प्रतिमा म्हणजे एक फोटो आहे होय, आणि त्याच्यासमोर आपण रियाज करतोय, त्या कनेक्टबद्दल सांगू शकाल का? कारण की म्हणजे मला डाऊट काय, डोक्यात मला प्रश्न कसा पडला आहे की समजा आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा मूर्ती असते समोर किंवा फोटो असतो, त्याच्यासमोर गेल्यानंतर अचानक आपण वेगळ्या सेटिंगमध्ये बदलतो आपलं, म्हणजे पूर्ण आपलं बिहेवियर थोडं चेंज होतं, थोडे आपण अवेअर होतो गोष्टींबद्दल आणि थोडे डिसिप्लिन पण एक येते. तर मला ते थोडं एक्सप्लोअर करायला आवडेल की त्या फोटोसमोर बसून जेव्हा आपण रियाज करतो तेव्हा ते कसा, म्हणजे आता वर्षानुवर्ष करत आलो त्यामुळे त्याचा वेगळा प्रभाव असेल, पण तरी मी बसल्यानंतर मी तसं खूप ट्रेडिशनल म्हणूयात तसं आहे. मी उठल्यानंतर थोडं माझं मेडिटेशनचं एक रूटीन आहे, त्या रूटीनमध्येच मी माझ्या गुरुजींना आठवतो. त्यामुळे मला तंबोऱ्यात बसतो फोटोच्या समोर असं नाही आहे. डोळे मिटून जेव्हा करतो तेव्हा माझ्या अभिषेकी बुवांना, त्यांना स्मरतो म्हणूयात. त्यामुळे तिथे माझा खरा रियाज सुरू होतो, तंबोरा जरी लावला नाही. आणि मग जेव्हा माझ्या म्युझिक रूममध्ये येतो तेव्हा त्यांचं दर्शन होतं, त्याचं व्हिज्युअल एक्नॉलेजमेंट आणि अकाउंटेबिलिटी असावी. आमचे अभिषेकी बुवा अत्यंत शिस्तप्रिय, अत्यंत निष्ठावान. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मला असं वाटते की कधीकधी गायनकलेमध्ये गायनाच्या शैलीपेक्षा जास्ती महत्त्वाच्या असतात. का? कारण त्यांच्याशिवाय गायनाची शैली विकसित होऊ शकत नाही, पण त्यांच्यामुळे होऊ शकते. त्यामुळे ह्या पहिल्या 2 गोष्टी, आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी रियाज करत असताना बऱ्याच वेळा डोळे मिटलेले असतात. त्यामुळे मी असं नाही की मी बघत रियाज करतो. आपण देवाला जसं नमस्कार करून प्रार्थना करताना मात्र डोळे मिटतो, तसं मी माझ्या बुवांना नमस्कार करून डोळे मिटून रियाज करतो. राईट. सो तसा कनेक्ट आणि रिलेशनशिप आहे. कनेक्ट जो आस्तिक असतो ना, त्याचा देवाशी कनेक्ट असतो. त्याला काय नमस्कार केला नाही केला म्हणजे काय देव विसरला किंवा कनेक्ट आहे असं नाही. राईट. आणि माझ्यासाठी अभिषेकी बुवा
इक्वल टू संगीत. माझा संगीताशी जर कनेक्ट असेल तर माझ्या गुरुजींशी माझं कनेक्ट आपल्या आपण असेल. बरं. किंवा व्हाईस वर्सा, माझ्या गुरुजींशी कनेक्ट असेल तर माझ्या संगीताशी कनेक्ट असेलच. मला त्याची गरज 15-20 वर्षापूर्वी जास्त लागायची, कारण मी इंजिनिअरिंग करत होतो, त्याच्यानंतर मास्टर्स करत होतो, मध्ये काही दिवस नोकरी केली. ते करत असताना विषयांतर खूप व्हायचं. मग ते करत असताना तुम्हाला ऑन कॅम्पस, तुम्ही सुद्धा बाहेर राहिलेले आहात, ऑन कॅम्पस जॉब करायला लागतो, ते वेगळे, मग सबमिशन करायला लागतं, मग स्वतःचंच जेवण तयार करायला लागतं, त्याच्यानंतर ते खावं लागतं. त्यांच्यात भांडी घासा, बऱ्याच गोष्टी आपल्याला भारतात असताना लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं श्रीमंत देशामध्ये गेल्यानंतर आपण प्रिव्हिलेज असतो, तसं नाही आहे. आपण आपल्या मायदेशी सगळ्यात जास्ती प्रिव्हिलेज असतो. तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची लक्षात, ते करत असताना कुठेतरी मला असं वाटतं की मला जास्त गरज होती त्याची. पण तरीसुद्धा कुठल्याही शांत अवकाश असलेल्या जागी असलो मी, तर माझं संगीत आतमध्ये कुठेतरी वाजतच असायचं. माझी नाळ माझ्या अभिषेकी बुवांची कायमच होती. राईट. आता मी गाणंच करतोय पूर्ण वेळ, त्यामुळे मला वेगळ्यानी माझ्या बुवांचा फोटो बघून त्यांची आठवण काढायला लागत नाही. मी उठल्यानंतर मला त्यांची आठवण होती, मी झोपताना मला त्यांची आठवण होती, मी तंबोरा लावताना त्यांची आठवण होती, मी रियाज करताना त्यांची आठवण होती, मी स्टेजवरती चढताना त्यांची आठवण होती, स्टेजवरनं उतरताना. आणि मी आय एम नॉट ट्राईंग टू साऊंड स्मार्ट, आय एम जस्ट टेलिंग यू हाऊ इट इज, दिस इज माय ट्रूथ. बरोबर. आणि कदाचित त्याचमुळे मी सारखा त्यांच्या आशीर्वादात असल्यामुळे माझं बरं चाललं असावं. राईट. आता ह्याच्यावरतीच फॉलोअप प्रश्न आहे की जेव्हा आयुष्यात आपल्याला प्रश्न पडतात आणि आपण उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो, आता तो कोणत्याही झोनचा प्रश्न असू शकतो, आयुष्याबद्दलचा असू शकतो किंवा आपल्या गायनाबद्दलचा असू शकतो, असे जेव्हा प्रश्न पडतात आत्ता, कारण मी आता त्याच्यात एक एलिमेंट आहे की आत्ताच बिलेटेड हॅपी बर्थडे आपण केलं कॅमेरा रोल व्हायच्या आधी, आणि 50 वर्ष पूर्ण झालेत आणि आता आपण 50शी नंतरचा आज पहिला दिवस, ह्या क्षणी आपण हे रेकॉर्ड करतोय. तर मग आत्ता जेव्हा प्रश्न पडतात, कारण मला डाऊट तो आहे की आत्ता मी 30शीत आहे, तर 50शीत प्रश्न पडतात का, आणि पडले तर मग काय अप्रोच असतो तो सॉल्व करायचा. 50शीत प्रश्न नाही पडले तर तुम्ही म्हातारे झालात. मला पडतात. मला असं वाटतं की वय इज नॉट अ फंक्शन ऑफ हॅव्हिंग क्वेश्चन्स ऑर नॉट, क्युरिओसिटी इज. राईट. मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण मी कसं जगतो मी तुम्हाला सांगतो. आपण कुठलीही गोष्ट पहिल्यांदा कधी केली ह्याचा जर विचार केला आणि ती गोष्ट खूप पूर्वी केली असेल तर आपण म्हातारवयाकडे चाललो आहे. माझं आयुष्य तसं नाही आहे. मी रोज काहीतरी नवीन करत असतो, प्रयोग नवीन करत असतो, प्रकल्प नवीन करत असतो, प्रवास नवीन असतात, शहर नवीन असतं, सोबती वेगळे असतात. त्यामुळे मला हा प्रश्न पडत नाही. आपण आयुष्य जगण्यामध्येच उत्तरं असतात आयुष्याची. आणि पहा, 1 ते 50 किंवा आता 50 ते 100 अशा आकड्यांमध्ये सिरियल आपण आयुष्य जगत नाही. रचना, तुम्ही तालाचे विद्यार्थी आहात, रचना ही आवर्तनामध्ये असते. प्रत्येक दिवस संपल्यानंतर दुसरा नवीन दिवस असतो, नवीन जगत असतो. पहिल्या दिवशी न मिळालेली गोष्ट प्रयत्नानंतर दुसऱ्या दिवशी मिळवायचा प्रयत्न करतो. रात्री झोप चांगली झाली असेल तर त्याच्यामध्ये जास्ती ऊर्जा मिळते. ती करत करत साधनेमध्ये तुम्ही रमल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं. राईट. त्यामुळे प्रश्नांची उत्तरं खरं तर तुमच्या आयुष्यातच दडलेली असतात आणि त्याचा वयाचा काही संबंध नाही. पण या सगळ्यामध्ये लॉस्ट असं फील होतं कधी? पण ते मला 30शीत पडवायचं की त्याचं ते मला होतंय आत्ता म्हणून परत मला असं वाटतं की लॉस्ट फील होणं ही चांगली गोष्ट आहे. ओके. फार सगळंच मिळालं असं तुम्ही रमल्यानंतर करणार काय तुम्ही? लॉस्ट इज अ गुड प्लेस टू बी ऑन 2 counts. इफ यू आर नॉट ट्राईंग टू फाइंड युअर सेल्फ or if you are trying to find yourself. I hope you get the drift. मी एका ठिकाणी आहे, रमलो आहे, तर कशाला परत कुठे जायचं?
आणि मी एका ठिकाणी आहे आणि मी शोधतोय, तर ह्या दोन्ही ठिकाणी लॉस्ट असणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. ओके. त्यामुळे मला काही ते मी रमतो. म्हणजे मला थोडंसं मी आय हॅव लर्न टू बी पेशंट. त्यामुळे मला काही लॉस्ट असलं तर मी त्या हरवण्यामध्ये स्वतःला विरंगुळा म्हणून तिथे राहतो. आणि यू कॅनॉट बी लॉस्ट इन अ प्लेस बिकॉज लॉस्ट इज मोर ऑफ अ मेंटल स्टेट. इफ यू आर लॉस्ट फॉर टू लॉंग दॅट बिकम्स युअर स्टॅटिक स्टेट आणि मग यू बिकम फॅमिलियर इन दॅट प्लेस. राईट. नाईस. मजा येते मला. कारण ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत किंवा हे ज्या काय भावना आहेत आपल्या डे टू डे लाईफमधल्या, जेव्हा आपण ब्रेकडाऊन करतो तेव्हा किंवा ब्रेक करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ॲक्च्युली काय होतं आहे. आणि आजकालच्या जीवन पद्धतींमुळे काय झालं आहे, आपण धावत असतो सारखं ह्याच्यातनं त्याच्यातनं ह्याच्यात असं करत असतो आणि त्यावेळेला बऱ्याचदा रिफ्लेक्ट करायलाच मिळत नाही. आणि मग आपल्यालाही कळत नाही की आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत किंवा कोणत्या स्टेटमध्ये आहोत. आणि जसं आत्ता 2026 नवीन वर्ष सुरुवात झालेलीच आहे आणि बरेचदा आपण वर्षाच्या सुरुवातीला सगळे लोकांना एक हुरूप असतो की अरे काहीतरी आपण फिगर आउट करूया किंवा काहीतरी आपण ह्या वर्षी वेगळं करून बघू किंवा ह्या वर्षी मला स्वतःला हे इम्प्रूव्ह करून बघायचं आहे. आणि जेव्हा इंटेंट एक गोष्ट झाला की मला काय करायचं आहे, पण इन ऑर्डर टू गेट देअर आय थिंक त्याच्या स्टेप्स थोड्या मेजरेबल असल्या पाहिजे असं मला वाटतं. त्याला एक अकाउंटेबिलिटी असली पाहिजे किंवा 3 महिन्यानंतर इव्हॅल्युएट करताना कळलं पाहिजे आपण पुढे आलो आहे, तिथेच आहोत, मागे गेलो आहे, जे काय आहे ते. तर त्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करूया की आता संगीत हा जर विषय घेतला आणि गाणं हा विषय घेतला तर ह्याच्यामध्ये जसं डिफाईन्ड स्टेप्स नसतात किंवा तिथे असं एक पाथ नाही आहे की हे केलं म्हणजे हे केलं म्हणजे हे केलं म्हणजे तुम्ही पुढे चाललं, असं नाही आहे. आपण आपल्या परीने जसं वेगवेगळ्या प्रकारे टर्न्स घेतो तसं आपण पोचत असतो. तर हाऊ डू यू इव्हॅल्युएट स्वतःची जर्नी किंवा स्वतःची प्रोग्रेस इन जनरल? आय डोंट. नाही, कशाला करायचं? मी काय इव्हॅल्युएट करतो सांगतो. इफ युअर इव्हॅल्युएशन ऑर अकाउंटेबिलिटी इज प्रोसेस ओरिएंटेड, मी रियाज करतो आहे का, मी गाणं गात असताना रमतो आहे का, मी अजूनही गाण्यात प्रामाणिक आहे का, मी नवनिर्मिती करण्याच्या ध्यासामध्ये आहे का, दीज आर द टिकर्स. बाकी कशाला इव्हॅल्युएट करायचं? पण इन जनरलचा कंटाळा येतो कधी? नाही, कंटाळा येत नाही. मी कशाला येईल कंटाळा? मी तुम्हाला सांगितलं काय, आजचा जसा मी वर्षातनं 8 वेळेला इकडून तिकडे अमेरिकेहून भारतात करतो. मी वर्षातनं साधारण 8 ते 10 देशांमध्ये प्रवास करतो. मी कुठल्याही वेळेला 12 ते 15 तास गाणं शिकवत असतो आठवड्यातनं. मी आता हे सगळं करत असताना मी वर्कशॉप्स घेतो. मला शिकवायला खूप आवडतं, मला समजवायला खूप आवडतं, मला गायला खूप आवडतं, मला गाण्याबद्दल विचार करायला खूप आवडतं, मला लोकांना भेटायला खूप आवडतं, मला वेगवेगळी कल्चर्स अनुभवायला खूप आवडतं, मला फिरायला खूप आवडतं, मग अशी बोलल्याप्रमाणे वाचायला खूप आवडतं. एवढ्या गोष्टी आवडत असताना कंटाळाला वेळच नाही आहे. राईट. पण आपण थोडं जर का मागे गेलो, कारण आत्ता जसं की बरेच प्रोजेक्ट्स आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत आपल्या आयुष्यामध्ये, बरोबर. पण जो सुरुवातीचा काळ होता जेव्हा आपण फिगर आउट करत होतो, जेव्हा आपण काय म्हणता येईल आपल्या करिअरमध्ये किंवा एक जर्नीमध्ये आपण एका स्थानावर पोहोचू इच्छित होतो आणि तेव्हा आपणच गोष्टी म्हणजे अगदी सगळ्याच्या जे बिगिनिंगचा काळ होता त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया का आपण? कारण की जसं आत्ता ह्या सिस्टम्स आर इन प्लेस इन अ वे, राईट. म्हणजे गाणं शिकवणं असेल, त्याचा विद्यार्थी समुदाय आपलं जे काय आहे त्याची एक सिस्टम आहे किंवा आपल्या लाईव्ह कार्यक्रमांची सिस्टम असते. ती एकदा घडी बसत गेली की ती अजून एक्सप्लोर होते. पण ती बसायच्या आधीचा जो फिगरिंग आउटचा जो काळ असतो, नाही मुळात ना मी असं बघत नाही आयुष्याकडे की माझी ह्याची घडी बसवायची आहे. मला गाणं करायचं आहे, इतकं सोपं आहे. आता शिकवताना पण मी गाणं करतो, मी समजावताना पण गाणं करतो, मी गाताना पण करतो, मी कंपोज करताना पण गाणं करतो. राईट. ज्या दिशेने मला काही गोष्टी सापडत जाता
त्या दिशेने जास्त वाटचाल करतो. ज्या दिशेने मला गोष्टी सापडत नाही आहेत पण माझा हट्ट आहे त्या शोधण्याची, त्या दिशेने वाटचाल करतो. आता शिकवण्याचं जर बघितलं तर मी शिकवायला सुरुवात केली ही जास्त अमेरिकेला गेल्यानंतर. त्याचं कारण असं की तिथे शास्त्रीय संगीत शिकवण्याचं जास्त मोल आहे, कारण तितके शिकवणारे नाहीत. आणि मी हे जेव्हा शिकवणारे नाहीत असं म्हणतो त्याचा अर्थ असं नाही की खूप चांगलं शिकवत नाहीत किंवा खूप लोक शिकवत नाहीत, दोन्ही आहेत. पण एकनिष्ठतेने, की नुसतं मी गायलेलं तुम्हाला गाता आलं, तुम्ही परीक्षेत पहिले, तसं नव्हे. गाण्याची गोडी तुम्हाला कशी लागेल याचा ध्यास घेऊन शिकवणारे नाही आहेत. आपल्या मायदेशी आहेत, खूप लोक आहेत. तर तो ध्यास घेतल्यामुळे माझ्यासमोर एक माणूस आहे का 10 लोक आहेत त्यांनी काही फरक पडत नाही. हो, एक माणूस सापडतोच तुम्हाला. मैफलीचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला किती एक माणूस समोर बसला की मैफल सुरू होती. मी केल्यात बरं लहानपणी मंदिरामध्ये, फार लोक नसायची, पण काय देव आहे की तुम्ही देवासाठी गाता. आणि तुम्हाला कुठेतरी क्लिशे वाटेल पण शेवटी तुम्ही गर्दीत बसला तरी स्वतःसाठी नाही गायलात तर कोणासाठी गाऊ शकत नाही. तर हे तुम्ही बॅकट्रॅकिंग जे म्हणालात ना, तर मी परत सांगतो, प्रोसेस ड्रिव्हन जर तुम्ही अकाउंटेबिलिटी ठेवली तर ती जास्ती स्केल होते. राईट. माझ्या नकळत, मी आता तुम्हाला फार डिस्कोर्स देतोय असं वाटेल, पण माझ्या नकळत आय हॅव ऑलवेज बीन टाईड टू द प्रोसेस. मी माझं कुठलं तरी काहीतरी व्हायरल झालं म्हणून मी आलो अशा पद्धतीने बघत नाही मी स्वतःला. माझा शास्त्रीय संगीताची वाटचाल आहे. शास्त्रीय संगीताच्या वाटचालीमध्ये मुळातच आम्ही विलंबित ख्यालात रमणारी लोक आहोत. एक मिनटंभराचं आवर्तन, त्यामध्ये 5 किंवा 6 शब्द, अशी असलेली बंदिश 40 मिनटं ते 1 तास गायचे. त्या प्रक्रियेमध्येच पेशन्स आहे. त्या पेशन्समध्ये मगाशी तुम्ही म्हटलं की खूप गोष्टी करत असताना तुम्हाला काय करायचं, मी तिथे असतो तेव्हा एकच गोष्ट करत असतो. त्यामुळे ते तादात्म्य म्हणूयात, एखाद्या गोष्टीची समरस कसं व्हावं त्या गोष्टीशी, हे ती प्रोसेसच शिकवते. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या प्रोसेसला समर्पण जाता तेव्हा या गोष्टी घडतात. आता ह्या गोष्टी घडल्यानंतर डिस्कव्हरी मोडमध्ये जाऊन तुम्ही ॲनलाइज कराल तर तुम्हाला आत्ता म्हटलात तसे पैलू तुम्हाला सापडतात. पण पैलू आखून तुम्ही आयुष्य जगायला लागलात तर त्या प्रोसेसमध्ये थोडा इम्पेशन्स यायचा चान्स असतो. राईट. आणि एकदा इम्पेशन्स झालात ना की सिरियल प्रोसेसिंगच्या ऐवजी पॅरलल प्रोसेसिंग सुरू होतं. काम करणारे एक, जमतंय का मिळतंय का दुसरं, काम करणारे एक, जमतंय का मिळतंय का दुसरं. मग त्या प्रोसेसमध्ये तुमचा मेंटल CPU थोडा कमी होतो ना, कारण एक फीडबॅक मेकॅनिझममध्ये. तर तसं होत नाही. आणि हे गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण जे घेतलं जातं ना, त्यामध्ये असं न एक्सप्लेन करतात नेमकं हेच केलं जातं. मग अभिषेकी बुवांकडे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा बुवा म्हणायचे, तंबोरा घ्या, वर जाऊन षड्ज भरा. आणि तसं पाहायला गेलं तर षड्ज भरा म्हणजे काय करायचं, तंबोरा जो किती वेळ करणार तुम्ही. बट दॅट्स नॉट व्हॉट यू डुईंग. फर्स्ट तुम्ही येणारे सगळे मनातले विचार आहेत ते हळूहळू हळूहळू त्याचा पेस कमी करून ते थांबेपर्यंत त्या तंबोऱ्याबरोबर असता. ते थांबल्यानंतर तुम्हाला तंबोरा ऐकू येतो, तुमचा आवाज ऐकायला येतो. मग तो आवाज आणि तंबोरा एकत्र येत आहेत ना, घट्ट चिकटत आहेत ना, एकत्र राहत आहेत ना. आणि मग ते मॅग्नेटसारखं आहे की आकर्षण हा निसर्ग बनतो. त्या आकर्षणामध्ये बाकीची प्रलोभनं काहीच राहत नाहीत. हीच प्रोसेस मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मगाशी सांगितली. राईट. त्यामुळे ह्या आपल्या परंपरेत, अभिजात परंपरेमध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही म्हटलात की आपल्याला आताच्या जमान्यात
पहा, प्रत्येक जमान्यामध्ये काहीतरी चॅलेंजेस असतातच ना. डेफिनेटली. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा कोपऱ्यातला नाका प्रलोभन होतं. त्याच्यानंतर सकाळचा रेडिओ जेव्हा थोड्या वेळा करायचा लागायचा ते प्रलोभन होतं. त्याच्यानंतर टी व्ही लागल्यानंतर ते प्रलोभन होतं. त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर टी व्ही लागलेलं हे प्रलोभन होतं. त्याच्यानंतर एकाच्या ऐवजी अनेक चॅनल्स हे प्रलोभन होतं. त्याच्यानंतर इंटरनेट प्रलोभन होतं. मग इंटरनेटवरती आलेल्या सगळ्या गोष्टी प्रलोभन होत्या. मग त्याच्यानंतर सोशल मीडियाचं प्रलोभन होतं. आता सोशल मीडियामधनं मिळालेल्या लाईक्सचं प्रलोभन आहे. मग त्याच्यानंतर आता AI-मधनं खोटं विश्व कुठलं खरं विश्व कुठलं हे न समजण्याचं किंवा दाखवायचं प्रलोभन आहे. असं कुठलंही काळ नाही ज्याच्यात प्रलोभनं नव्हती. आपण देर विल बी मेनी रिझन्स टू फेल. यू जस्ट नीड वन टू सक्सीड. ते शोधावं आपण. राईट. आणि प्रोसेस. नाईस. आमचे अभिषेकी बुवा म्हणायचे, साधनेला साध्य माना. वेअर द प्रोसेस, वेन युअर जर्नी इज अ डेस्टिनेशन, देर इज नो बर्डन टू गो एनिवेअर. राईट. कारण मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी आहेत ज्याचा आपण कदाचित विचार करत असतो, म्हणजे कॉम्पिटिशन असेल किंवा जे काय असेल ते सगळं मग गळून पडतं जर का फंडामेंटल थॉट क्लिअर असेल तर. कॉम्पिटिशनचा फार विचार केला काय घडतं सांगा, काय करणार. आय थिंक इट्स ऑल्सो प्रोसेस टू की कॉम्पिटिशनचा विचार न करणं हा पण प्रोसेसचाच भाग आहे मला वाटतं. प्रोसेस बट इट्स अ चॉईस. इट्स अ चॉईस. मी सांगू का, जो स्वतः खूप सुखी आहे ना तो उगाच कोणाशी भांडायला जात नाही. इट्स अ व्हेरी फंडामेंटल थिंग. तुम्ही खूप आनंदात आहात तर समोरच्या कुत्र्याला उचलून दगड माराल का? नाही मारणार आहो. समोरच्या माणसाला उगीच खेकसून वागाल का? नाही वागणार. त्यामुळे सुख कशात आहे? सुख इज अ हॅबिट. हॅबिट इज फॉर्म्ड बाय अ प्रोसेस. आणि प्रोसेस इज फॉर्म्ड बाय अ चॉईस. की हे मी करणार आहे हे जेव्हा मी ठरवतो, मग इट्स फॉर्म बाय सबस्क्रिप्शन. मी आता सबस्क्राईब केलं आहे, आता हे मी करणार आहे. इतकं सोपं आहे. कारण एरवी परत थोडं क्लिशे वाटेल पण तुमचं नशीब आहे. आता कॉम्पिटिशनचा विचार केलात तर तुमच्या नशिबाचा सगळ्यात मिनिमम जी गॅरंटी आहे ना त्याच्या दिशेने तुम्ही जायला लागतात. राईट. जर तुमच्या नशिबात तुम्ही फक्त स्वच्छंदाचा, स्वानंदाचा आणि एक्सलन्सचा ध्यास घेतलात ना, मॅक्सिमम यील्ड आहे त्याच्याकडे तुम्ही जातात. आणि दिस इज अ चॉईस. बरं. ग्रेट. आत्ता रिसेंट टाईममध्ये आत्ताच्या घडीला रिसेंट जे काय महिने गेले त्याच्यात कोणतं संगीत ऐकताना असं खूपच मजा झाली? या की दूज अंधे खुश फसले. खरंच? हो खरंच. आणि मला त्याचं टेक्स्चर खूप आवडलं. इट्स जस्ट व्हेरी युनिक अँड व्हेरी रिफ्रेशिंग. मी फार काही म्हणजे घेऊन फिरत नाही ते वाजवत, पण जेव्हा जेव्हा ते वाजतं तेव्हा हेच स्पॉट. आणखीन एक तेजाचा पसारा होऊन निघाला. मी खूप लहानपणी ते रेडिओवरती गाणं ऐकायचो, रामदास कामतांचं आहे ते. परत आय हॅव बीन बिंजिंग ऑन दॅट सॉन्ग लॉट ऑफ टाइम्स. नाही ते अशी खूप गाणी आहेत. राग आहेत काही, जॉनरा आहेत काही. मला मी UCSBत शिकत असताना मिडल ईस्टर्न ऑन्सेंबलचा क्लास घेतला होता. त्यामुळे मला त्याच्यात काही मंडळींचं खतूम, शाहजरियान या लोकांचं गाणं खूप आवडतं. मधनं ते ऐकतो मी. EDM आय अटेंडेड अ लाईव्ह कॉन्सर्ट. ओके. अबव्ह अँड बियॉन्ड नावाच्या. नाईस. ऑफकोर्स आले होते एकदा ते मुंबईत. हो. तर ते
माउंटन व्ह्यू प्लेईंग इन बे एरियामध्ये. म्हणजे एका विद्यार्थी मला घेऊन गेला होता. मला आय लाईक एक्सपिरियन्सिंग. सी वेन यू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग कॉन्स्टंट ही व्हेरायटी तुम्हाला रिपोजिशन करून अलाइन करायला उपयोगी होते असं मला. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की खूप जास्त डिस्ट्रॅक्शन असल्यानंतर तुम्ही जसं फोर्स करून स्वतःच्या कामाकडे लक्ष द्याल ना, त्याचं थोडंसं माइल्ड गोष्ट फोकस करायला आपल्याला. म्हणजे हे संगीत असं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत जेव्हा येतं तेव्हा नकळत तुम्ही आपलं संगीत फाईन ट्यून किंवा त्याच्या नजरेतनं तुम्ही बघायला लागतं. मग त्याच्यात काय नाही बघायला लागतात. मग आता हा चष्मा मला काढूनच ऐकायला लागेल, मग ते तुम्ही काढून ऐकता. ही सगळी प्रक्रिया जी आहे ना ती थोडी व्हेरायटीमधनं येते. दॅट इज व्हॉट आय फील. नाईस. कारण मी मध्ये एकदा माझ्या वाचनात आलं होतं की कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही एखादी गोष्ट ऐकताय त्याच्यावर पण मॅटर करतो तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि त्याचा रिकॉल. आणि खूप बऱ्याच दिवसांनी ॲक्च्युली ते मी तर एक मध्ये काळ होता तर मी ते पुस्तक खूपच रेफर करायचो बोलताना. हाऊ म्युझिक वर्क्स नावाचं पुस्तक आहे. मला प्रचंड आवडलं कारण त्याच्यात त्यांनी सुंदररित्या मांडलं होतं की संगीत मेजॉरिटी लोकांपर्यंत जशा प्रकारे पोचायला लागलं त्याच्यामागे टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा हात होता ऑफकोर्स. पण टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होत होती त्याच्यात अनुषंगाने संगीत डेव्हलप होत होतं. म्हणजे पूर्वी एकाच माईकवर रेकॉर्ड करायचं तेव्हा मग सॅक्सोफोनचा जर का सोलो असेल तर त्याला पुढे यायला लागायचं. मग ते ऑर्केस्ट्रेशन सोपं व्हावं म्हणून कंपोज केलं गेलं संगीत. मग काही काळ त्याच प्रकारचं संगीत होतं. असं खूप ते फार इंटरेस्टिंग होतं. तुम्ही तसं पाहायला गेलात ना तर बऱ्याचशा सिव्हिलायझेशन्सचाच विकास असा होतो. तुम्ही पहिली गावं कुठे वसली? कोकणाचे आतून पाण्यावर वसली की नाही? का? दॅट्स हाऊ द सिव्हिलायझेशन स्टार्ट. त्यामुळे पहिली सगळी सिव्हिलायझेशन त्याच्याजवळ जायला मग चॉईसेस काय झाले? चला जिथे पाणी आहे तिथे आपण जाऊयात. तसं आत्ता तुम्ही जे म्हणताय ना तो प्रोसेसचाच भाग आहे त्या सिव्हिलायझेशनचा. सो दॅट इज द कन्झ्युमर पार्ट ऑफ थिंग्स. राईट. त्या पद्धतीने कला घडायला लागली म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीची कला ही चॉईस बनायला लागली. कारण इट इज मोर व्हायबल, मोर सेलेबल. पण अजून मंत्राचं पठण करणारी मंडळी आहेत. ते कुठे कार्यक्रम करायला जातात? मंत्राचं पठण हे कार्यक्रम जितके वर्ष होत आहेत त्याच्यापेक्षा अनेक शतकं जुनं आहे. पण इट हॅज इट्स स्पेस, इट हॅज इट्स प्लेस इन आवर सोसायटी. त्यामुळे सिव्हिलायझेशन फॉर्मेशन आपण ज्याला म्हणू, दोज चॉईसेस आर फ्रॉम द सोशल कॉन्स्ट्रक्ट ऑफ कन्व्हिनियन्स. तुम्ही जेव्हा ते अगदी बरोबर आहे. रस्ते झाल्यानंतर आपली पहिलं चाक झाल्यानंतर, त्याच्यानंतर रस्ते झाल्यानंतर, मग रुळं झाल्यानंतर, मग त्याच्यानंतर पंख झाल्यानंतर, हे जसे व्हायला लागले एव्होल्युशन जसे. बरोबर. त्या एव्होल्युशनचं यील्ड काय आहे? त्या यील्डशी जितके जास्ती लोक अलाइन होतील तितकं ते व्हायबल कमर्शियली पण व्हायला लागतं, कन्व्हिनियन्स वाईज व्हायला लागतं. राईट. ते तुम्ही पाहायला गेलात ना, कला आणि आयुष्य ह्यात फार काही फरक नसतो. तुम्ही व्हॉइडमध्ये राहून सुंदर कला करू शकत नाही. तुम्ही आयुष्य हे जगायला लागतं. आयुष्य जगल्यानंतर वेदना, आनंद या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही जगता ना, ते गाणं तुमचं रिफ्लेक्शन नसतं. नाही तर बॉरो केलेली संवेदनेचं गाणं ते तितकंच येऊ शकतं. बरोबर. हां, ते तुम्हाला फसवू शकेल, पण ते मिराज आहे हे नंतर कळेल आहे तुम्हाला. नाईस. चांगला थॉट आहे. आणि मतलब उदाहरण पण ते आवडलं, ॲनॉलॉजी, की डेव्हलपमेंट इन जनरल सिव्हिलायझेशनची तसंच कोणत्याही टेक्नॉलॉजीचं किंवा कोणत्याही कलेचं होतं. आणि जो पहिला आपला डिस्कशनचा पॉईंट होता की कुठच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करता त्याच्यावरनं पण ते कुठे पोचणार आहे. अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, देशी आणि मार्गी ह्या दोन परंपरा आहेत. देशी संगीत
हे फोक म्युझिककडे जाणार आहे. मार्गसंगीत हे कुठेतरी आपण ज्याला शास्त्रीय. आता अंतर्मुख होऊन करणारी कला ही घोळक्यात करण्याची गोष्टच नाही ना. आणि फोक कला जी आहे ती एकत्रच करून करण्याची आहे. त्यामुळे क्लासिकल आणि लाईट या गोष्टी 2 वेगळ्या ठिकाणी जायला लागल्या. पण नंतर एखाद्याचं अंतर्मुख होणं आणि अंतर्मुख झाल्यानंतर व्यक्त होणं जेव्हा सुंदर वाटायला लागतं, एक एनिग्मा वाटायला लागतो, एक आकर्षण वाटायला लागतं, तेव्हा त्या गोष्टीचा परफॉर्मन्स व्हायला लागतो. आणि एखादी अगम्य गोष्ट असते जी आपण विचार करू शकत नाही पण पाहिल्यानंतर पटते किंवा जाणवते, त्या वेळेनंतर त्या एकल असलेल्या कलेचं एकत्रीकरण व्हायला लागतं. आणि दीज आर द ब्रिजेस जे मार्गी आणि देशी संगीतात म्हणजे तुम्ही पाल मांड, पहाडी, देश हे राग जे आहेत हे ललित संगीताच्या धून उगम हे राग आहेत. ॲट द सेम टाईम बऱ्याचशा आता पिक्चरमध्ये म्हणूयात आपण, मूवीजमध्ये रागांची केलेली, आता त्या मगाशी कुठल्या याचा उल्लेख केला त्याच धुरंधर मधला, बरं. आता त्यामध्ये पूर्वीचाच एक रागाची सरगम ती जोरात सध्या, आणि ते ब्रिजेस आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ना की आयुष्य जगत असताना काही गोष्टी पाहिल्यानंतर तुमचं फोकस होतो. दीज आर द ब्रिजेस दॅट यू बिल्ड टू फोकस ऑन समथिंग. त्यामुळे ह्या को एक्झिस्ट होतात. काही ब्रिजेसचे रस्ते होतात, काही म्हणतात ना पॅरलल गोष्टी कधी एकत्र येत नाहीत, सूर्यकिरण कधी एकत्र येत नाही, पण ते ह्या ब्रिजेसमधनं येऊ शकतात. हां, ह्याच्यावरनंच मला एक चांगला डाऊट विचारायला आवडेल किंवा एक्सप्लोअर करायला आवडेल की एखादी गोष्ट मला कळते आणि वाटते ह्याच्यातला जो फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी एखाद्या कॉन्सर्टमध्ये गेलेलो आहे, शास्त्रीय किंवा कोणत्याही फॉर्मॅटमधला कॉन्सर्ट आहे, त्याच्यात मला 100% मला कळत नाही आहे टेक्निकली काय चाललं आहे, पण मला भावना माझ्या स्वतःच्याच मला कळत आहेत किंवा मला काहीतरी एक सर्टन फील होतं आहे. या 2 कॉन्सेप्टबद्दल काय बोलता येईल की आपल्याला कळणं की हे आत्ता हे चालू आहे आणि वाटणं. कारण आय थिंक ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण आपल्याला तसं एक गेज करता येऊ शकतं की नॉट नेसेसरीली 100% सगळ्या ऑडियन्सला कळत असतं काय होतं, पण वाटत मात्र सगळ्यांनाच असतं. तर त्याच्याबद्दल काय वाटतं? आता कळणं हे गाणाऱ्याला महत्त्वाचं आहे, ऐकणाऱ्याला नाही. हां, ऐकणाऱ्याला कळत असेल तर त्याचा आधार जरूर होतो. एक काय म्हणूया, एक टँजंट असतो ज्याला पकडून आपण चालू शकतो. पण पुन्हा मी तुम्हाला मागे घेऊन जातो, लाईफ आणि आर्ट. मगाशी सुरुवातीला तुम्ही विचारलात तो प्रश्न, कशाला लागतो देवाचा फोटो? नंतर तुम्ही डोळे मिटूनच आरती म्हणता, प्रार्थना करता. एक केंद्रबिंदू म्हणून तुम्हाला देवाचा फोटो लागतो. ज्या केंद्रबिंदूला घेऊन डोळे मिटून तुम्ही अंतर्मुख होता आणि जो दिसतोय तो आत वसतोय ना, हे पाहण्याकरता. बरोबर आहे. तसंच संगीतामध्ये खरं तुम्ही विचाराल ना मला, तर कळण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके. जाणवण्याची आवश्यकता आहे, वाटण्याची आवश्यकता आहे. कारण आता निसर्गासारखं आहे. गाणं हे निसर्गातनं आलं. किती टेम्परेचर आहे आत्ता? नाही, थंडी वाजते. हे महत्त्वाचं आहे की नाही? कारण मला स्वेटर हवा आहे का नाही हे तुम्हाला काय किती टेम्परेचर आहे ह्याच्यावरनं कळतही नाही, त्याची गरजही भासत नाही. बरं. मला आत्ता थंडी वाजते आहे आणि मला आत्ता स्वेटर घालायचं आहे. इतपत जरी तुमचं अँटिनज असतील ना, तर खरं मला असं वाटतं की तितपतच ठेवाव्या. कारण नाहीतर आत्ता थंडी आहे का, किती टेम्परेचर आहे याचा विचार करत असाल तर तुम्हाला ऑलरेडी खोकलाच होईल ते जॅकेट घालायच्या आधी. कलेमध्ये
मुळात, आणि हे वेगवेगळ्या स्तरावरती असतं, मी खूप सिम्प्लिफाय करून सांगतोय. नाही, पण मला ॲनॉलॉजी खूप आवडते, कारण की जसं आहे की कळायला तर सोपीच आहे, बट इट मेक्स सेन्स असं, म्हणजे ठळक रीतीने. आय एम ग्लॅड. आता परत तुम्ही कोण म्हणून पाहताय. जर गाण्याचे विद्यार्थी आहात तर तुम्ही विरंगुळ्या करता गेला नाहीत, तुम्ही अभ्यास करता गेला. अभ्यासाला जेव्हा जाताना तुम्ही एक डेटा बुक मनामध्ये घेऊन जाता. राग यमन म्हणजे हा माझ्यासाठी असा आहे, एक रिलेशनशिप असते. राग म्हणजे काय, ही असलेली व्यक्ती माझ्याबरोबर मला कशी जाणवते, ती व्यक्ती म्हणजे तो माझ्यासाठी राग. आता त्या व्यक्तीबद्दल आणखीन एका दुसऱ्या माणसाने व्यक्त होताना, साहजिकपणे व्यक्ती जरी एक असली तरी प्रकृती अनेक असतात. तर त्या व्यक्तीची त्या दुसऱ्या रागाबरोबर काय इंटरॅक्शन आणि रिलेशनशिप आहे, त्यातनं वेगळी प्रकृती उलगडते. आता खरा विद्यार्थी तिथे मत प्रकट करत नसतो, ओपिनियन नाही. मत प्रकट केलं तर ते खूप घातक आहे तुमच्या शिक्षणाकरता. असा राग गातच नाही, अरे हो पण ते गात आहेत, त्यांनी जर मेहनत केली असेल, रियाज केला असेल, तर हे जे प्रतिक्रिया आहे ती घरी जाऊन द्या ना. आधी ऐका, पूर्णपणे ऐका, मग समजा. मग त्याच्यामधनं जर एक पॅटर्न जर दिसत असेल तर दॅट्स द रिलेशनशिप दॅट पर्सन हॅज विथ द राग. हे विद्यार्थ्याचं झालं. काही लोकांचं विद्यार्थी आणि दर्शक ह्यांच्यामध्ये असतं की ज्यांना तो टेकू लागतो की अरे हां, टिंग 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 टिंग, हा यमन राग आहे, अच्छा चला मला कळालं. मग एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट असते. तर त्यांनी अकम्प्लिशमेंट झाल्यानंतर गाण्यावरती लक्ष द्यावं. आणि ज्यांना यातलं काहीच कळत नाही त्यांनी त्या भानगडीत पडूच नाही. आपल्याला उत्तम चवीनी जेवण जेवता येतं की नाही, आनंद येतो की नाही, मग कशाला विचारताय ह्याच्यात काय घातलंय. ते घालून तुम्हाला परत पॅरलल प्रोसेसिंगच्या ऐवजी, म्हणजे सिरियल प्रोसेसिंगच्या ऐवजी पॅरलल, अच्छा हे रहेगा, अच्छा हे मला लागलं नाही, असं करून खाल्लं तर त्याची चवही गेली आणि ते समजेपर्यंत पोटही भरलं. तर ऐकत असताना तुम्ही ह्या श्रोतृवर्गापैकी कोण आहात, कोण होऊ इच्छिता, ह्या गोष्टींवरनं आपण गाणं कसं ऐकायचं हे आपण ठरवू शकतो. परत गाणं ऐकणं हे फार वैयक्तिक गोष्ट आहे. बरोबर. समूहात जरी तुम्ही असला, हजारो लोक जरी असली, तरी प्रत्येकाचा एक्सपिरियन्स, इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स, म्हणजे योगासनाच्या क्लासमध्ये बसल्यासारखं आहे. हात तुमचा गुडघ्यापर्यंत गेला तरी तुम्ही योगाच करताय, ज्याचा हात खाली टेकतो तोही योगा करतो. बरं त्याचा टेकतोय, मग अशी कॉम्पिटिशनबद्दल बोललो म्हणून तुम्ही विचार करायला लागलात तर इथे जाणारा हात इथपर्यंत गेलो घाबरून, तिथे जातोय ना, ती कळ कुठे आहे, त्या कळीबरोबर मला थोडं पेशंट राहता येते का, हो अरे दॅट बिकम स्वीट पेन सडनली अँड इट हेल्प्स यू स्ट्रेच. ह्या वैयक्तिक, आता कम्युनिटी का लागते, कारण तुम्ही जो प्रवास करताय तोच मी करतोय. माझा कदाचित थोडा खाली लागत असेल हात, पण मलाही जिथे जायचं आहे तिथे मी गेलो नाही, तुम्हाला जायचं आहे तिथे गेलो नाही. त्यामुळे या कम्पॅशनेट कम्युनिटीमुळे कुठेतरी तो आनंद द्विगुणित होतो. सो अ पर्सनल एक्सपिरियन्स इन अ सोशल कम्युनल सेटिंग इज हाऊ यू आर एन्जॉईंग म्युझिक. पण माझ्या शेजारचा दाद देतोय म्हणून मी वाह वाह असं करायला लागलो तर मग आपण थोडंसं कुठेतरी दांभिकतेकडे, हिपॉक्रेसीकडे जातोय. बरोबर. नाईस. अरे एवढ्या डिटेलमध्ये मजा देते मला, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, का हे सेल्फ डाऊटमधनं सुद्धा येतं बरेचदा. आणि मला सुरुवातीला व्हायचं की शास्त्रीय संगीत ऐकायला गेलो तर जसं म्हटलं हिपोक्रेसीवाला जो आत्ता आपण पॉईंटबद्दल बोललो की आजूबाजूचे लोक दाद देतात आणि मला कळतच नाही आहे, असाही म्हणजे होऊ शकतं आणि असं होतं. आणि तेव्हा जो प्रश्न पडतो ना की काय होतं आहे नक्की, आणि मग आपण खूप मग तो वी स्टार्ट थिंकिंग फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ डिरेक्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला सांगतो, मी अर्धा वेळ भारतात असतो, काही वेळ मी प्रवास करत असतो, पण मी मगाशी तुम्हाला रियाजाचं ते ठिकाण सांगलं, मी डोंगरावरती राहतो.
तिथे थंडी मुळातच खूप. निसर्गात तुम्ही असला ना की डिस्पॅरिटी खूप असते. थंड असताना तुम्हाला थंडी जाणवते, ऊन असताना तुम्हाला ऊन जाणवतं. जेव्हा मी तिथून येतो तेव्हा डिसेंबरच्या महिन्यामध्ये बाकीच्यांना जेव्हा थंडी वाजत असते मला वाजत नाही. पण बाकीच्यांनी स्वेटर घातलंय म्हणून मी घातलं तर मला उकडेल. मग बाकीच्यांचं मी समजून स्वतःला हरवतोय का स्वतःला सापडतोय याच्यावरनं ते इनपुट पार्स करावं. राईट. ते फिल्टर असतो ना, येस नो, इंजिनियर आहात ना, अल्गोरिथमिक लॉजिक. येस तर इकडे जा, नो तर तिकडे जा. तर दॅट इज हाऊ यू अल्गोरिथमाइज. हां, समजून घेतलं तर ऑफकोर्स त्याचा उपयोग होईल. पण त्यांचं समजून अरे मला काही जमतच नाही इथे गेलात तर त्यांचं ऐकून तुमचं काही फार जमत नाही. राईट. प्रवास कसा असावा? जनरली वेन यू आर बॉर्न इनसाईड आऊट जगत असतो आपण. तुम्ही पाहिलं तर बाळ हे अत्यंत प्युअर का असतं? कारण इट इज व्हेरी प्युअर टू इट्स इमोशन्स. त्याला बाहेरच्या जगाशी अजून काही त्याचं जमलेलं नाही, घेणं देणंही नसतं. भुकेच्या वेळेला मोठ्यांदी रडलं की आपल्याला दूध मिळतं. अशा गरजा बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्टमध्ये आपल्याला मिळतात. राईट. पण त्यात घडतं काय की अंतर्मुख आपल्या आपणच असतं. जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तसं आपण आउटसाईड इन जगायला लागतो. मग तुमचं लोकांकडे लक्ष जातं, मग तुमचं कॉम्पिटिशनकडे लक्ष जातं. मग तुम्हाला असं वाटतं की हे प्रोसेसेस आहेत, या प्रोसेसेसमधनं मी कसं शिकू. आपण म्हणतो ना लहान मुलं देवाच्या जवळ असतात. मग देवाच्या जवळ असलेले आपण आपल्या चॉईसनी देवाच्या लांब का जातो? जायची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रोसेसमध्ये ना द बिगिनिंग पॉईंट इज आय वॉन्ट टू फाइंड माय सेल्फ. नाव इज युअर एन्व्हायरमेंट कंड्युसिव्ह टू फाइंड युअर सेल्फ? इफ इट इज नॉट देन यू नीड टू स्टेप अवे. इफ इट इज then you need to keep on suspending yourself in that. नाईस. प्रत्येक थॉटवर अजून खूप थॉट्स येत आहेत मला. त्यामुळे मी पण अनपॅक करतोय बऱ्याचशा गोष्टी. जसं मगाशी एक प्रश्न मी विचारला होता की एन्व्हायरमेंट आणि संगीत आणि ते आता बिकॉज ऑफ युअर एक्सपिरियन्स आणि अगेन 2 कॉन्टिनेंट्सवरचं जी जर्नी आहे प्लस ग्लोबल एक्सपोजर, आय थिंक विविध पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या संगीतातलाच लोकांबरोबर कोलॅबरेट करायला मिळालं असेल आत्तापर्यंत. विविध कम्प्लिटली डिफरंट स्टाईल्स किंवा कम्प्लिटली डिफरंटच रिजनमधनं आलेलं संगीत असेल तर त्याबद्दल थोडं बोलूया का? जेव्हा आपण आपल्या इथलं एक हेरिटेज असं मानता येईल असे जे शास्त्र आहे ते रिप्रेझेंट किंवा स्वतःचं घेऊन जातो आणि समोरचा माणूस त्याच्याकडचं काहीतरी घेऊन होतो, तर त्या देवाणघेवाणीबद्दल बोलूया. हे पहा, आपण सर्वसाधारण जे लोक आहोत ना ते आपण मुळातच खूप देवाणघेवाणीच्या जगामध्ये जगत असतो. फक्त काही संत असतात जे परान्न पराशत नाहीत, पायाला नमस्कार हात लावून देत नाहीत, खडावा घालतात, ते आपण नाही. म्हणजे देवाणघेवाण होते हे गृहीत आहे, ती आपण ॲक्नॉलेज करतो का, आपल्याला ते समजतं आहे का, हा फक्त विषयाचा भाग झाला. ओके. मला खूप आवडतं लोकांना भेटायला, मला खूप आवडतं नवीन गोष्टी मला मुळात शिकायलाच खूप आवडतं. त्यामुळे मला शिकता येईल अशा झोनमध्ये मी स्वतःला कसं घालू असं पाहतो. बरं, आपण कुठलीही गोष्ट त्याचं आकलन ना आपल्या मातृभाषेत होत असतं. कारण आपण जेव्हा ऑब्झर्व करतो त्या कॉग्निशन सिस्टीमचं बेसिक ट्रान्सलेशन इन्फॉर्मेशनमध्ये होताना कुठल्या तरी भाषेत होतं. ती भाषा माझी शास्त्रीय संगीत आहे. ओके. परंतु आपण मुळातच भारत माझ्या देशामध्ये मल्टीलिंग्युअलच आहोत. त्यामुळे मला खूप आवडतं वेगवेगळ्या भाषा शिकायला. तसंच मला वेगवेगळं संगीत खूप ऐकायला आणि करायला आवडतं.
मग जिथे जिथे मला मिळेल तिथे तिथे मी ते करायचा प्रयत्न करतो. तसं आता अनुषंगाने मी ज्या रिहर्सलहून आलो आहे, इन्फ्युजन नावाचा एक प्रकल्प मी हाती घेतला आहे, ज्याचा मी पूर्वी मुंबईमध्ये त्याचे कार्यक्रम केले. पॅन्डेमिक झाल्यानंतर तो थांबला, मग पुन्हा एकदा कालाघोडा फेस्टिवलमध्ये केला. पण त्याच्यानंतर आता आयुष्य मी जगलो आहे, आणखीन मला काही वेगळं वाटतं आहे, तर त्याचं एक वेगळ्या स्वरूपामध्ये मी आता तो कार्यक्रम पुण्यात करतो आहे. त्याचं कारण काय आहे की कधीकधी तुम्ही व्हॉट इज युअर चॉईस ऑफ फूड, माझं स्वतःचं पर्सनल आत्ताच्या घडीत बदलत असतो. कारण नाही, व्हॉट इज युअर सोल फूड ते नाही बदलत. सोल फूड घरचं गो टू. दापोलीला घरचं जे जेवण व्हेरी असतं गुड. आता दापोलीनं नसताना तुमचं कुठलं सोल फूड आहे? गो टू फूड म्हणूया सोल फूडच्या. गो टू फूड घरगुती प्रकारचं जिकडे मिळतं. जेव्हा घरगुती मिळत नाही तेव्हा काय खाता? सोडून देता का? चायनीज. नाही, हरकत नाही. अजून मला कोणतरी सांगितलं इथे काहीतरी नावाचं चांगलं फू होतं. फू आहे का त्याचं नाव? अच्छा, फू. फची जागा बीकेसी मध्ये. अच्छा, कारण ते व्हिएतनामीज. अच्छा, नाही माझं आय थिंक सॅलड्स किंवा अशा पद्धतीचं मला आवडतं. कम्फर्ट फूड. ते नसताना काय खाता? ते नसताना मी कुठे चाललोय लक्षात येते का तुम्हाला? तर मला खायलाच खूप आवडतं. मग मला व्हिएतनामीज आवडतं, मला एशियन कुझिन आवडतं, मला मिडल ईस्टर्न आवडतं, मला मेडिटेरेनियन आवडतं, मला कॉन्टिनेंटल, मला सगळं खायला आवडतं. आणि खाणं ही नुसते चवीपुरतं मर्यादित नसून क्युरिओसिटीसाठी आहे. मुहम्मारा ना, मी आता दुबईत होतो, मुहम्मारा खूप आवडतं मला. मी आता अल सफादी नावाच्या रेस्टॉरंट, मला माहिती तिथे जाऊन मला मुहम्मारा खायचा आहे आणि तिथं पोमोग्रॅनेटचा ज्यूस प्यायचा आहे. इट्स बिकम अ थिंग फॉर मी, आणि मी दरवर्षी जातो. तसंच इन्फ्युजन हे कॉन्सेप्ट काय आहे की मला माझ्या शास्त्रीय संगीताच्या दायऱ्यात व्यक्त झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ज्या अजून व्यक्त झालेलो नाही आहे, पण त्याची मला क्युरिओसिटी आहे आणि इच्छा आहे, तो वेध घेणारा कार्यक्रम म्हणजे इन्फ्युजन. मी लहानपणी कॉलेजमध्ये असताना फिरोद या करंडक म्हणून आमच्या पुण्यात असायचं, दरवर्षी गायचो. पर तेव्हा 22 लोकांचा संघ असायचा आणि काहीतरी 6 बॅकस्टेज, असं काहीतरी 28 लोकांचं. त्यामुळे एक गाणारा लाईटचा, एक गाणारा असं नव्हतं. तेव्हा स्नो स्पेशलिस्ट. त्यामुळे मी तराणा पण गायचो. मला आठवतं एक वर्ष मी तराणा गायला होता, कुमारजींचा उड जाएगा हंसा केला गायला होता, बाळकाकांचा घर थकलेले संन्यासी गायलो होतो, AR रहमानचं चिकपुकरेले गायलो होतो, माकारेना गायलो होतो आणि छोड आहे हम वो गली आहे गायलो होतं. आणि मला सगळं गायला खूप आनंद झाला, त्याशिवाय गायलोच नसतो ना मी. मग आता मी शास्त्रीय गाणारा आहे म्हणजे मी टी शर्ट घालत नाही का? घालतो ना. घरी कोण इस्त्री करून झब्बा लेंगा घालून राहतं आजच्या जमान्यात? पूर्वी घालायचे बरं, जसे दिसायचे तसे असायचे. आता नाही तो काळ. मी असा आहे, पण असा आहे म्हटल्यानंतर मी गिटार घेऊन रियाज नाही करत, तो तंबोऱ्यावरतीच करतो. पण म्हणजे मला गिटार वाजून गायला आवडत नाही का? आवडतं. मग एक संच मला असं वाटलं की मेक ओव्हर म्हणतो ना आपण, की आता हा माणूस किंवा ही बाई ही मेक ओव्हर केल्यानंतर कशी दिसेल, तसं मला माझ्या शास्त्रीय संगीताबद्दल वाटतं हो. कारण खूप पूर्वी कंठगात्र वीणा हे पहिलं वाद्य, एकच वाद्य होतं तेव्हा. त्याच्यानंतर बीन आली, त्याच्यानंतर चर्मवाद्य आलं, त्याच्यानंतर अनेक सारी वाद्य आली. त्यामुळे हे जे घडत आलं ना, ह्याला एव्होल्युशन आता म्हणतो आपण, कारण मागे होऊन गेलं आहे. पण त्या वेळेला ते फ्युजनच होतं ना. राईट. मग ते होत आल्यानंतर आता आपण कुठे ठाकले आहोत, तिथे आहोत. मग मला शास्त्रीय संगीत हे मेनस्ट्रीम लहेजात करता येईल का? त्याच्यात 2 गोष्टी साधल्या जातात. एक, माझ्या क्युरिओसिटीला एक प्रवाह मिळतो. आणि आजची तरुण पिढी जी आहे, ज्यांना गिटार आणि ड्रम्स आणि कीबोर्डचा आवाज जास्ती माहिती आहे तंबोराच्या, सारंगीच्या आणि तबल्याच्या आवाजापेक्षा, तर त्या आवाजांमध्ये मी शास्त्रीय संगीत गायलं आणि त्यांना ते आवडलं, तर ते माझ्या पुढच्या कार्यक्रमात येतील. बरं, 10-20 पैकी एकच मी इन्फ्युजन करीन, म्हणजे ती उलटी गंगा आली कुठे? शास्त्रीय संगीताकरता आली. या 2 गोष्टी मला करता येतात, म्हणून मी हा प्रकल्प करतो.
अजून एक मुंबईमध्ये मी पुढचा कार्यक्रम करतो त्याच्यात सिम्फनीबद्दल मला खूप अप्रूप आहे. मी बिथोवन, बाख, नंतर मोत्सार्ट हे खूप ऐकतो. हंड्रेड्स ऑफ GB मी खूप ऐकलेलं आहे. बरं, ते बघत असताना मी मगाशी म्हटलो माझा चष्मा, माझं इंटरप्रिटेशन हे राग आहे. मी राग शोधायचो, तो सापडेपर्यंत त्याचं काहीतरी कॉर्ड स्ट्रक्चर बदलायचो. मी ते आता काय करतायत, मग ह्या रागात हे केलं आहे असं व्हायचं, मग ह्या रागात हे करून ते केलं आहे. मग कुठेतरी तो राग इतका विरघळून जायचा कारण त्याच्यामध्ये गोष्टी. मग तो विरघळल्यानंतर ते फुगा म्हणून एक आहे बघा, एका वेळेला असते मेलडी चालली असती, त्याच्यामध्ये कॉर्ड्स चालले असतात, कॉर्ड स्ट्रक्चर फॉर्म्स अन द मेलडी ऑफ इट्स ओन. हे मला खूप आवडतं. मला ह्याच्यात माझा राग शोधायला आवडेल. मग मी त्याचा एक प्रकल्प करून मी एक कार्यक्रम करतो आहे जिथे बुडापेस्ट सिम्फनी इज कमिंग डाऊन. मी त्यांच्याबरोबर माझं आणि आता काय, मी सिम्फनीचं पीस कुठलं तरी शिकून समजून करायचा प्रयत्न नाही, उलटं करतो आहे. रागसंगीत जे आहे ते समजून त्याच्यावरती हार्मनी बांधून त्याच्यावरती सिम्फनी तयार करून ती सिम्फनी रागसंगीताला त्यांच्या पद्धतीनं कशी व्यक्त होईल. साधी गोष्ट सांगतो, तुमचे काही भावंड किंवा भावंडांची मुलं आहेत का जी पाश्चात्य देशामध्ये वाढली आहेत? माझ्या कझिन्सचं तुमच्यासारखं मराठी नाही, त्यांचं इंग्रजी तुमच्यासारखं नाही, पण भावंड आहेत ना तुम्ही. म्हणजे तुमच्या आईबाबांवरती आणि त्यांच्या आईबाबांवरती तुमचे प्रेमाचे संबंध बदलले का? त्यांचा ॲक्सेंट वेगळा आहे म्हणून नाही. मग ते प्रेमाचे संबंध, ह्यांचा ॲक्सेंट किती गोड आहे, हे परत बोलून दाखव. मी करतो बरं आहे. माझ्याकडे जी इंग्लंडची मुलं शिकतात, मला इंग्लिश ॲक्सेंट फोफा, यू स्पीक फोफा असं मला खूप आवडतं. फॉ ऑफ टी अँड स्काउट्स प्लीज मला खूप आवडतं. मी परत 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 म्हणायला लावतो कारण इट इज समथिंग यू ॲडमायर. अँड इन ॲडमिरेशन इज द बेस्ट कोलॅबरेशन. इन द बेस्ट कोलॅबरेशन म्हणजे लॉसलेस होतं तुमचं जे एक्सचेंज आहे, तो लॉसलेस होतो. इंटेन्शन्स अलाइन झाल्यानंतर, लॉसलेस झाल्यानंतर चांगलंच होणार, काय वाईट होणार. दिस इज वॉट आय फील आय वॉन्ट टू डू थ्रू एक्सपेरिमेंट्स. देर आर अ बंच ऑफ अदर एक्सपेरिमेंट्स. म्हणजे मी शास्त्रीय संगीताच्या, मी आता कालिदास समारोह होता मागच्याच महिन्यामध्ये ना उज्जैनमध्ये, तिथे मी जाऊन गायलो, तिथे रागसंगीत गायलो. बरं, त्याच्यापूर्वी अभंगवारी होती, त्याच्यामध्ये अभंग गायलो. मला अत्यंत खूप जास्ती अभिमान आहे माझ्या संत परंपरेचा. मी अशा मातीत जन्मलो आहे महाराष्ट्रात जिथे 18 पगड जातीतले संत आहेत. आपण जातीपाती आत्ता करतोय, पण अहो चोखामेळांचे अभंग आज सगळे लोक गात आहेत. म्हणजे सोशल रेव्होल्युशन काय आहे हे संथ साहित्याच्या ॲडॉप्शनमधनं तुम्ही बघाल. मला खूप आवडतं. शास्त्रीय संगीत तर माझं पहिलं हे आहे. नाट्यसंगीत आवडतं. हे सगळे सब जॉनराज झाले महाराष्ट्रातले दॅट रिलेट टू शास्त्रीय संगीत. असेच मांड आहेत राजस्थानमध्ये, नजरुल गीती आहेत. मला रवींद्र संगीत मी ऐकतो बरं का, मी असं बसवतोच असं नाही, पण ओ जे माने ना माना आखे फिरायजे बोले ना 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 मोजे, मला खूप आवडतात ती गाणी. मी नुसतं ऐकत असतो, शिकण्याकरता नाही बरं का, सहवासाकरता. तसंच मला ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने मी म्हटलं ना, प्रोसेस इज टू स्पेंड टाईम विथ म्युझिक. शास्त्रीय संगीताबरोबर इट्स म्युझिक. अभंग गायतो तेव्हा मी म्युझिकच करत असतो. मी इन्फ्युजन करतो तेव्हा म्युझिकच करतो. मी जेव्हा सिम्फनीबरोबर गात असतो तेव्हा मी कंपोज करतो तेव्हा म्युझिक. मी विचार करतो तेव्हा म्युझिक. मी तंबोरा ऐकतो तेव्हा म्युझिक करतो. जेवण आहे ना, तुम्ही जेवताच ना. मग अशी काय विषय केला, सॅलड म्हणजे काय, जेवण. चायनीज म्हणजे काय, जेवण. फू म्हणजे काय, जेवण. तुमच्या आता ते आईच्या हातचं जेवण त्याचं काय कशाला सर येत नाही. मग ते कुठलं 7 स्टार असो, चांदीच्या ताटात असो, त्याला येत नाही. ते आईचं जेवण माझं जे आहे ते शास्त्रीय संगीत. त्याला इनफॅक्ट त्या आईच्या जेवणाची रेसिपी मला कुठे सापडते आहे का, किंवा कुणाला शिकवता येते का, कुणाला सांगता येते का, शेअर करता येते का, ह्या कुठल्या तरी मानसिकतेमधनं मी हे सगळे प्रयोग करत असतो. कारण आता द हार्ड ट्रूथ इज, नाही ऐकत पुढची पिढी. तुम्ही पोल घ्या, शास्त्रीय संगीत हो सगळे म्हणतील, पण त्याच्या व्ह्यूजवरती तुम्हाला तफावत दिसेल की. मग ती पिढी कुठे जातीये, ती काय ऐकतीये, त्याचा एक धागा घेऊन मला तो पतंग उडवत उडवत
घेता येईल का माझ्या, ह्या एका उद्देशाने मी निघालेलो आहे. माझं धर्म शास्त्रीय संगीत आहे. माझं कर्म जे आहे ना, त्या शास्त्रीय संगीतातनं वेगवेगळे सण साजरे करत जे म्हणतो ना, तसं वेगवेगळं शास्त्रीय, उपशास्त्रीय, फ्युजन, सिम्फनी, बोलून पॉडकास्ट आपण जे काय करतोय तेवढंच. नाईस. तर तो जे ग्लोबल एक एक धागे ते जुळत जे आवडत आहे ते करत विणत फार आता संगीत हे संगीत आहे. कानाला हे गाणं आहे ना हे कळतं ना, तिथे भेदभाव नसतो करायचा. हे गाणं आहे ना, म्हणजे आता ट्रिंग ट्रॉंग ट्रॉंग वाजलं, ते संगीत आहे ना. तुमचं गाण्यावर प्रेम असेल तर तो तुम्हाला आवडेल ते, अहो चांगलं वाजलं तर. हे माझं संगीत नाही आहे असं जर म्हणाल तर तुमचं संगीतावरती प्रेम नाही, तुमचं तुमच्या संगीतावरती प्रेम. माझं माझ्या संगीतावरती प्राथमिक प्रेम आहे. पण मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडतात. माझा कुठल्याही संगीतावरती द्वेष कधीच असू शकत नाही. आय एम येट टू फाइंड अ पीस ऑफ म्युझिक दॅट आय हेट. मला कुठल्याच गोष्टीचा द्वेष झालेला नाही आतापर्यंत. राईट. आता ऑफकोर्स लूप स्टेशन, ऑफकोर्स मराठीतला आला एकदा माझा, ऑफकोर्स लूप स्टेशन आणलेलं आहे आपण इथे. आणि महेश दादा आणि वायफळ जॅम नाही होणार असं जरा आहे. आणि मी तर बेतांचाच प्रयत्न करणार आहे. जसं मगाशी म्हणता म्हणता असं ऐकलं आपण की कोणत्याही संगीताचा द्वेष अजूनपर्यंत केला नाही तर माझ्या प्रयत्नाचा द्वेष होणार नाही. म्हणजे सगळं आवडतंच असं नाही. राग नाही आला, पण राग नाही आला याचे दोन अर्थ आहेत. क्या बात आहे. जगास. ओके. आपण चला मी सांगतो. मला मगाशी तुम्ही म्हटलात आय लाईक टू मेक पीपल अनकम्फर्टेबल ओके विदाउट मेकिंग देम फील दे आर अनकम्फर्टेबल. ओके. तुम्ही तालाचा विद्यार्थी आहात. प्रत्येक तालाला स्वर हा लागतो. तर आता आपण एक तम 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 तरम तम 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 तरम तम तम. आता इकडे करा. तम 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 तरम तम तम. हा माईक मी देतो. वी कॅन देन पुट. नाही तुम्ही करा ना. ओके. मी कम्फर्टेबल आहे. तुम्हाला मला अनकम्फर्टेबल नाही. छान करा तुम्ही, काळजी करू नका. तम 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 तरम तम 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 तरम तम 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 तरम तम 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 तरम तम 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 तरम 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 तम तम तरम तम. वा. तरम 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 पम पम तमरम पम पम तरम पम तरम पम पम तरम पम पम तरम पम पम. तरम. एक सेकंड. हे माझाच विश्वास बसत नाहीये की मी गाऊन पण ते ऐकू चांगलं येतंय. मी तुम्हाला सांगतो, प्रोसेसवरती लक्ष द्या. माझं कसं येतंय काय येतंय वरती करू नका तुम्ही. चांगलं प्रत्येक माणसाला चांगलं गाता येतं. द होल आयडिया टू मेक समवन अनकम्फर्टेबल is because if that discomfort is going to take you to the place of comfort, it is a necessary devil. चला लावा ते. समयवर येतो का? सरम पम पम तरम पम पम तरम पम पम तरम पम पम सरम पम पम सरम पम पम सरम पम पम. ग्रू देऊ याला थोडीशी. करेक्ट.
मी देऊ द्या. लूप करतो ते कर. मी हे डाऊन केलं. अजून एक करतो. अजून एक. आता चला तुम्हाला मी गाणं पण म्हणायला शिकतो. आता मुखडा तुम्हाला पकडायला ना. हा. ताल सुर गान, ताल सुर गान म्हणा. ताल सुर गान. व्हेरी नाईस. ताल सुर गान बखान, ताल सुर गान बखान, ताल सुर गान बखान. गुरु बिन कैसे पावू ज्ञान, गुरु बिन कैसे पावू ज्ञान. ताल सुर. क्या बात. नितांत निधान, नितांत निधान यावत प्राण, नितांत निधान यावत प्राण. अयंत्रित ध्यान समर्पित मान, अयंत्रित ध्यान समर्पित मान. साधना निरंतर गुणी जान, ताल सुर गान बखान, ताल सुर. आहा, आली मजा. इन्सेन मजा येते मला. काय झालाय हा लूप. वा. तुम्ही मगाशी म्हटलात ना काय करता तुम्ही 10व्या आठवड्याला मैफल संगीत मैफल. चला त्याच्यासाठी तुम्हाला एक नवीन. आता काय काय घडलं सांगतो तुम्ही. तुम्ही अनकम्फर्टेबल होता सुरुवातीला. हो. घाबरलात नंतर. ऑफकोर्स. पहिलं झाल्यानंतर अरे हे बहुतेक मला जमू शकेल असं वाटलं. त्याच्यातला टेंटेटिव्हिटी किंवा डाऊट निघून गेला. अरे मला जमलं म्हटलात. त्याच्यानंतर लेअर करताना तुम्ही ताल करत होता पण वेगळ्या स्वरावर करत होता, त्यामुळे तुम्ही हार्मनी करत होता. राईट. मग 3 पार्ट हार्मनी केली, मग त्याचा खालचा पार्ट आला, मग त्याच्यामध्ये इंटर आपण घालून त्याचं ग्रूव्ह तयार झाला. हे करत असताना ताल सुर गान बखान गुरुबिन कैसे पाव ज्ञान, ह्याच्यातलं एन्शंट विजडम आलं. नितांत निधान यावत प्राण. मग अशी काय सांगितलं प्रोसेस. एक तुम्ही निश्चय करून ठेवा जोपर्यंत जिवंत आहात. अयंत्रित ध्यान, नियंत्रण पण करू नका ध्यानावर. अयंत्रित ध्यान समर्पित मान, स्वतःचा इगो समर्पण करा. साधना निरंतर गुणी जान. आता ह्याच्यात तुम्हाला चांगलं विजडम मिळालं. जर तुम्हाला डिस्कम्फर्टमधनं, डाऊटमधनं, आनंदातनं एन्शंट विजडम मिळत असेल आणि तुमचा प्रवाह आणि प्रवास कष्टातनं आनंदात जर जाणार असेल तर तुम्ही का इन्फ्युजन करू नये. हे इन्फ्युजन आहे पाहिजे. आता ह्याचंच एक सुधारित आवृत्ती 8 लोकांना घेतलं, त्यांच्या वाद्य, आता हे तुमचं वाद्य आहे. आता तशीच त्या लोकांच्या हातात वेगवेगळी वाद्य दिल्यानंतर हे जे घडलं ना, हेच केलं आज मी 8 तास. राईट. आम्ही विचारलं तुला काय वाटतं रे, हे करूया, नाही हे जमत नाही, आपण हे करूया का. त्याच्यातनं एक बंदिश असते. ती खरं तर आपली आई असते, पण आपण आईला जसं प्रेम करून तिचा आशीर्वाद मिळवतो ना, तशी ती आपल्याला व्यक्त होत जाते आणि आपल्यालाच ती वेगळी दिसायला लागते, कारण ती तशी व्यक्त झालेली नसते तोपर्यंत. दॅट इज इन्फ्युजन. मला करायला खूप आवडतं. तुम्हालाही आवडलं ना. मला करून घ्यायला पण खूप आवडतं लोकांकडनं. कारण मी अनुकरण केलंय हार्मोनीचं, कारण मला हार्मोनी फाफलते, मला गरजच नाही. सी द होल पॉडकास्ट इज कमिंग ऑल टुगेदर. मी म्हटलं ना, कॉग्निशन सिस्टीमचा आधार घ्यावा, रिलायन्स नसावा. रिलायन्स इन्स्टिंक्टचा असावा. आपल्याला मनुष्य का केलं आहे,
आपल्याला इन्स्टिंक्ट असतात. म्हणून आधार तो एक टँजंट असा ना, शेजारचा वाद येतोय म्हणून आपण वाद येऊन आपल्याला हरवलं तर ती वादची गरज नाही. तुम्ही आधार घेतलात ना. राईट. अनुकरण ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अनुकरण इज द प्रोसेस बाय द वे. गुरुकुल पद्धतीतलं कोर एलिमेंट इज अनुकरण. राईट. अनुकरण पहिलं तुमच्या कृतीचं होतं आणि कृतीचं अनुकरण करता करता तुम्ही विचारांचं अनुकरण करायला लागता. विचारांचं अनुकरण केल्या केल्या तुम्हाला त्या डिसिप्लिनचंच अनुकरण होतं आणि दॅट्स वेअर अ सिस्टीम फॉर्म्स अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड इंडियन क्लासिकल म्युझिक. इतकं सोपं आहे ते. नाईस. वा, क्या बात. पण तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला आनंद झाला या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. नाही, मी पुन्हा सांगतो, मी तुमचा गाणं ऐकलंच नाही आहो. मी तो प्रोसेस आणि त्या प्रोसेसनी जी एनर्जी तयार होती ना त्याच्याचकडे लक्ष होतं माझं. कारण देखल्या देवाला दंडवत हे भक्त करत नसतात आणि जो प्रोसेसमध्ये रमतो ना त्याला आउटपुटचं बर्डन राहत नाही. आपण संगीत ही क्रिया आनंदाकरता करतो की नाही, मग महत्त्व कशाला द्यायचा, क्रियेला द्यायचा की आनंदाला द्यायचा? राईट. आनंदाकडे द्यावा. क्रिया आपसूक होत जाईल. म्हणजे कमाल. हा पहिलाच वायफळ जॅम आहे जिकडे उनो रिव्हर्स माझ्यावरच झालाय. नाहीतर मी गुरु लावून देतो आणि आता तुम्ही का. आय एम ऑल अबाउट कोलॅबोरेशन. मलाही तेच आवडतं. आणि विशेषतः जेव्हा दोन प्रवाह आहेत ते फार वेगळ्याच कॉन्टेक्स्टनी जेव्हा येतात ना तेव्हा त्याच्यात जी अजून एक वेगळीच मजा आहे ती फार. म्हणजे आम्ही साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही एक कार्यक्रम केला होता अच्युत काकांबरोबर, पद्मश्री अच्युत पालव. तेव्हा मग तो कॅनव्हास आणि रिदम आणि मग ते त्याच्यातलं एक वेगळंच. मला ते खूप आवडतात अच्युत काका. तर ते फार धमाल आहे त्याच्यात. कमाल कमाल. तर आपण आज वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिरत वेगवेगळ्या गोष्टींवरती काय म्हणता येईल डबल क्लिक करत उघडत उघडत एक एक फाईल्स हातात पोचत इकडे पोचलेलो. आत्ता 2026 मला असं दरवेळी वाटतं की एक न्यूनेस असतो प्रत्येक गोष्टीमध्ये जो आपल्याला सतत पुढे घेऊन जात असतो. कारण त्याच्यात एकतर तो कम्प्लिटली काहीतरी नवीन करण्याचा असतो किंवा आपण जे करतोय त्याच्यातच नवं काहीतरी आपल्याला सापडतं ते पुढे घेऊन जायचं असतो. तर असा ह्या वर्षीचा 2026चा न्यूनेस ऑन पर्सनल ग्राउंड काय आहे आत्ता? मी असा विचार करत नाही हो. मग हे पहा, सूर्य उगवतो आणि मालवतो, ह्यात आपलं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का? काय नाही. त्याला दिवस म्हणायचं हे आपण ठरवलं. 7वा दिवस कॅलेंडरमुळे आपल्याला समजतो की नाही. सूर्याकडे पाहून दिवसाकडे पाहून आज कुठला दिवस आहे कळतो का? नाही. वर्ष सरतं, महिना सरतो, कळतं का आपल्याला? जी सिस्टीम आपल्याला खरी कळत नाही त्याच्यावरती कशाला आपण एवढं जास्ती प्राधान्य द्यायचं? म्हणजे सेलिब्रेशन होत असेल तर जरूर करा, त्याचं बर्डन येत असेल तर कशाला करायचं? पण म्हणजे मी असं नाही की मी विचार करत नाही, रेझोल्युशन्स नाही आहेत. तुम्ही जनरली काय न्यू आहे, आय टेल यू व्हॉट. माझी जर्नी आपल्यात पुनर्जन्मावरती विचार केला जातो. माझी आत्ताची जर्नी ही जितकं कमवून मला पुढच्या आयुष्यामध्ये हेडस्टार्ट मिळेल ना त्याची आहे. मला काय करायचं आहे, मी आत्ता जे आपण केलं ना ते जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर मला हे करायचं. तुमच्या ओळखीचे असतील तर मला सांगा, मला करायला खूप इंटरेस्ट आहे. तुमच्या ओळखीचे असतील तर मला सांगा. मला आपल्या शास्त्रीय संगीतात दडलेल्या अस्सल गोष्टी आहेत ज्या मला माझ्या गुरुजींकडनं शिकायला मिळाल्यात. त्या मला तशाच्या तशा माझ्या कुवतीप्रमाणे लोकांसमोर मांडायच्यात. मला आपल्या शास्त्रीयाचा बागुलबुवा झालेला आवडत नाही. देवाची इतकी भीती नको की देवघराच्या पाशी जायचंच नाही. आपलं शास्त्रीय संगीत हे विश्वरूप दर्शन हे जरी ख्यालात देत असेल तरी त्याचं बाळकृष्ण ललित स्वरूप हे जगात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जाणवतं.
ती एक भूतलावरच्या व्यक्तिविशेषपर्यंत मला आपलं शास्त्रीय संगीत घेऊन जायचं आहे. ते काही ठिकाणी ख्यालाच्या स्वरूपात घेऊन जायचं आहे. ही आत्ताही केलेली बंदिश मला सुचली. बरं, हा अंकुर होता इथेच आम्ही वेस्टिन मेरियटमध्ये बसलो होतो हॉलमध्ये, आणि अंकुर आणि दीदींना मला असं सुचतं तेव्हा मी शिकवतो. म्हणजे ते शिकवण्यामध्ये इटरेशन मला आवडली ती शेअर करतात. मला काहीच ठरलं नव्हतं. तर मला अरे अच्छा काय डम 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 साधारण शुद्ध स्वर सोपे जातात गायला, म्हणून तुम्हाला सा ग प सा असं काहीतरी सिम्पल केलं. ते करताना ह्या पद्धतीनं म्हणा, शास्त्रीय संगीतातनं अभंग मला अत्यंत आवडतात. विठ्ठलाचं गाताना मला खूप, मी सांगू शकत नाही, पण मला इथे काहीतरी होतं. रामाचा मी भक्त आहे, मला देवांची गाणी गायला. तसंच मी काही बंदिशी केल्या ज्या रोमॅन्टिक आहेत, नवरस आपण म्हणतो. ह्या गोष्टींमध्ये इतक्या गोष्टी दडल्या आहेत की आयुष्य पुरत नाही हो. मग कशाला आपण न करणाऱ्या सिस्टीमवरती अवलंबायचं? कारण होतं काय ना, आत्ता छान वाटेल, पण ऑगस्ट आल्यानंतर सगळं गेलं असेल इतकं की जाऊ दे आता पुढच्या वर्षी करून 4 महिने आपण वाया घालवतो. तसं मला करायला आवडत नाही. राईट. मी प्रत्येक वन बेबी स्टेप ॲट अ टाईम. बरं, हा जो आहे इट्स अ टॉल ऑर्डर ना, तो मी जर कॅलेंडरवरती घातला, आता माझं आयुष्य इतकं उरलं आहे, मी असं करेन, असं केलं तर मी करणारच नाही काही. त्यापेक्षा आय लिव्ह वन डे ॲट अ टाईम. मी आज काय केलं त्याच्यापेक्षा उद्या मला थोडं जास्त काय करता येईल याच्यावरती माझा जास्त विश्वास आहे. कारण सूर्य मालवलेला आणि उगवलेला दिसतो. दॅट इज द ओनली ट्रूथ वी अंडरस्टँड. त्या पद्धतीने जितक्या जगातल्या लोकांपर्यंत त्यांना रुचेल. तुम्ही ग्रुपवाले आहात, तुम्हाला हे रुचलं ना, एखादं कोणी स्वरांचं प्रेम असलेला माणूस असेल, त्याला एक त्या पद्धतीची गोष्ट सांगू. एखाद्याला वेगळ्या पद्धतीचं संगीत आवडत असेल तर त्या संगीतामध्ये आपलं शास्त्रीय संगीत हळूवारपणे कसं घालावं या पद्धतीने असेल, बोलून असेल, आयुष्य आणि संगीतात साम्य किती आहे हे सांगून असेल. शास्त्रीय संगीतामध्ये मुळात गाण्यामध्ये तुम्ही पाहाल, आवडतं गाणं कुठलं आहे तुम्हाला विचारलं काय उत्तर द्याल सांगा? कुठलं तरी एक सांगा आवडतं गाणं. किंवा एक गाणं असं डोळे मिटलं की तुम्हाला खूप सुख देतं, विसावा देतं, असं कुठलं गाणं सांगा? भजन असतं. आता भजन म्हटलं तर तुम्ही त्याची चाल ह्या रागात आहे, ह्या तालात आहे आणि इतकं कमाल गायलंय त्यांनी असं काहीच आठवत नाही. एक कुठलं तरी तुम्हाला कदाचित दापोलीतलं तुमचं मंदिर आठवत असेल, जिथे तुमचे आप्तेष्ट आठवत असतील, तो देव ज्याला तुम्ही सगळं आयुष्यातली तुमची दुःख आनंद सामील, याच्यात स्वर आणि ताल आले नाहीत अहो. स्वर आणि ताल हे माध्यम आहे. तर इतकं व्यापक संगीतामध्ये आपलं अभिजात संगीत ज्या पद्धतीने आरूढ झालेलं आहे, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा तुम्ही निचोड पाहता. इतकी सुंदर व्यवस्था जर असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीनं कंपोज करून, शिकवून, गाऊन, शिकून, व्यक्त होऊन, एकत्र करून मला जितकं करता येईल तितकं करायचं आहे. आता माझा एम असा आहे, जगात जिवंत असलेल्या आणि होऊ घातलेल्या सगळ्या जीवांना मला शास्त्रीय संगीत ऐकायचं. आता 2026 हे फक्त गाऊन ठरतं. आणि मला थोडंसं काय म्हणूयात, मला थोडं मी पछाडलो आहे. मी जरी शांत वाटलो तरी सायलेंट रेझिलियन्स माझ्या आईची इक्वालिटी आहे. शी वॉज व्हेरी सायलेंटली रेझिलियंट. तसा मी सायलेंटली खूप रेझिलियंट. तुम्ही मला स्पोर्ट्स खेळताना बघा, माझं वेगळं स्वरूप दिसतं. मी इंडिया पाकिस्तान गेम असल्यासारखं कुठले खेळ, तुम्ही व्हॉलीबॉल आमच्या बीचवर खेळायचो सँटा बार्बराच, तर मी त्या बीचवरनं सुद्धा मला इथे लागलेलं असायचं. त्यामुळे आय एम अ व्हेरी फिअर्स कम्पिटिटर फॉर द मिशन. तर ती मिशन मी घेतलेली आहे आणि ती होईपर्यंत ना मी रेझोल्युशनची वाट बघणार आहे, ना झालं नाही म्हणून रडत बसणार आहे, ना खूप छान झालं म्हणून पार्टी करण्यात वेळ घालवणार आहे. अनुषंगाने जे येईल ते करत राहायचं.
वा, कमाल. आणि ह्या क्षणाला आता आपण 1-1.5 तास गप्पा मारतो विविध विषयांवर आणि सुंदररित्या त्याच्यातनं फ्लो होत तिथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. हा अनुभव कसा वाटला आज आमच्या इकडे येऊन गप्पा मारायचा? छान आहे, छान आहे, उत्तम आहे. तुम्ही खूप छान करत आहे, करत राहा. कारण प्रतिक्रिया ही क्रियेवरनं येत असते. आणि काही वेळेला एक्सटर्नल स्टिम्युलस जो असतो ना, तो तुमचा रुख एका ठिकाणी घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही मुळात जे करताय ना, त्याच्यामध्ये खूप व्हॅल्यू आहे. करत नाही म्हणून सांगत नाही मी, तुमचा एक मोठा भाऊ म्हणा, काय म्हणा म्हणून सांगतो. फक्त ते करत असताना ध्येय जे आहे ना, ते कुठेतरी भिंतीवरती लिहून ठेवा. आणि प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर ते ध्येय मी केलं ना, हे जोवर करत राहाल ना, ते करत राहाल तर तुमची खूप समृद्धी वाढेल. वाढतीच आहे, ते अजून वाढवा. ध्येय म्हणजे इन जनरल मेन. तुम्ही कशासाठी करताय, कशासाठी करताय, कशासाठी करताय ते होतंय ना. एक करताना तुम्ही तुमच्या बाजूनी प्रयत्न करताय ना. प्रथम कर्तव्य, द्वितीय कर्तव्य, ज्यांच्यासाठी करताय त्यांना ते दिसतंय ना. तृतीय कर्तव्य, त्यांना ते पटतंय, आवडतंय ना. प्रथम कर्तव्य झालं आणि वेळ असला तर आयुष्यभर करत राहा. बाकीचे 2 झाले तर उत्तम. पण पहिलं नाही झालं ना, तर नुसतंच वय वाढतं, समृद्ध होत नाही, पोखतं व्हायला होतं आणि सरलेला वेळ परत येत नाही. त्यामुळे त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. खूप छान करत आहे तुम्ही, छान करत राहा. मला छान बोलतं केलं तुम्ही. बऱ्याच गोष्टी मला नाही वाटत मी ह्याच्यापूर्वी कुठे बोललो आहे. मी मुळात फार मुलाखती देत नाही. मी त्या पद्धतीनं थोडासा कॉन्झर्वेटिव्ह आहे. कॉन्झर्वेटिव्हपेक्षा 2 मुलाखतीमध्ये जर आयुष्य जगलं नाही तर तेच बोलण्यामध्ये तुम्ही आयुष्य वाया घालवता. त्यापेक्षा जगलेलं आयुष्य व्यक्त करण्यासारखं झालं की मुलाखत करा. या पद्धतीने मी जगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मागच्या जी मुलाखत होती त्याच्यानंतर काहीतरी थोडा जास्त जगलो असेल कदाचित आत्तापर्यंत. आणि ते जगलेलं व्यक्त करण्यासाठी तुम्ही छान बोलतं केलं. मला हे पहिल्यांदाच केलं आहे मी, म्हणजे अशा मुलाखतीमध्ये मी एरवी केलेलं आहे. त्यामुळे तुमचं खूप कौतुक. थँक्यू. आणि आज वेळात वेळ काढून, कारण आधीच स्केड्यूल आणि सगळी कामं आणि सगळं आपलं लागलेलं असतं बॅक टू बॅक, त्याच्यात वेळ काढून मुंबईत येऊन आमच्याकडे तुम्ही आज मस्त हा गप्पांचा कार्यक्रम केलात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्ही भागाच्या शेवटी युजली एक शब्द देतो, जे लोक शेवटपर्यंत पाहतात तो कॉमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आम्हाला कळतं ह्यानी शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. तर एक सिम्पल शब्द, इझी टू टाईप, काय द्यायचा लोकांना? शांत. शांत. वा, कमाल. शांत हा शब्द तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. महेश दादा यांचं काम हे आपल्याकडे ऑनलाईन असू दे, ऑफलाईन म्हणजे इन पर्सन, लाईव्हमध्ये असो, असं विविध प्रकारे आपल्याला अनुभवता येत असतं. आम्ही प्रत्येक भागाच्या शेवटी सगळ्यांना हेच सांगतो की जे आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांचं जे काही काम आहे, तुम्ही हे पाहताना लगेच नंतर तुमच्यासमोर जे काही त्यांचं काम उपलब्ध असेल कुठेही, ते नक्की जाऊन बघा, अनुभवा आणि प्रत्येक गोष्टीला चान्स द्या, असं आमचं नॅरेटिव्ह असतं दरवेळी. कारण आम्हाला असं वाटतं आपल्या गप्पा युजली थोड्या टाईमलेस असतात, कारण आपण घटनांवर जास्त बोलत नाही, तर इन जनरल अप्रोचबद्दल बोलत असतो. त्यामुळे जेव्हाही बघत असतील ही लोकं, तेव्हा आपलं जेही काम असेल ते त्यांनी पाहावं आणि त्याला एक प्रेम द्यावं, असं एकदम प्रामाणिक आपलं एक आव्हान सगळ्यांना असतं. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि फार आज जे काय अनलॉक झालं आहे ना, ह्याने जो माझा कॉन्फिडन्स जरा वाढला आहे. हो, पण तो आटोक्यात ठेवा. पुढच्या मुलाखतीत त्यांचा बळी जायला नको. लोकांबरोबर नको, एकटा इयरफोन्स नाही करा, मी मजा करतो. नाही, कारण ग्रूज बीट्समध्ये ठीक आहे, म्हणजे कारण ह्याला आम्ही पॅड्स पण लावतो. ते सगळं कसं आहे ना, एक बाबा बुल्ले शहांची स्टोरी आहे, ती न सांगता मी तुम्हाला सांगतो. त्यात एक वाक्य सरते शेवटी, प्यार में हिसाब नहीं होता है. त्यामुळे प्रेमामध्ये कसं झालं, काय झालं करू नका. आनंद लुटताय, आनंद लुटा. कमाल.
चलो तर मंडळी, एवढं बोलून आम्ही हा भाग इथे पूर्ण करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटतो. तोपर्यंत मजा करत राहा आणि विविध अनुभव घेत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.